सुखदुःखाने ग्रस्त झाला. थोडस आज काल प्रस्तावना होती, आज विस्ताराने थोडं सांगायला सुरुवात करतो. सुखदुःखाने ग्रस्त झाला. एक लक्षात ठेवा, आम्ही परवाच पंढरपूरला सांगितलं, सुख किंवा दुःख ह्या वस्तू नाहीत किंवा व्यक्ती नाहीत. सुख आहे का? सुख आहे का? सुख आहे का? बरं दुःख आहे का? सुख नावाची व्यक्ती नाही आणि सुख नावाची वस्तूही नाही. दुःख नावाची व्यक्तीही नाही आणि दुःख नावाची वस्तूही नाही. पण एक सांगतो, सुख दुःख ही तुमच्या माझ्या ठिकाणी असणारी वृत्ती आहे. काय आहे? सुख ही वृत्ती, दुःख ही वृत्ती आणि इंडिव्हिज्युअल आहे. बरं का? एखाद्याला एखाद्या व्यक्तीकडे बघून सुख वाटेल तर दुसऱ्याला त्याच व्यक्तीकडे बघून दुःख वाटेल. माझं बोलणं कळलं का? रस्त्याने मित्र भेटला, रस्त्यात उभा होता, मित्र भेटला, अगदी हसत होता, इतक्यात भाऊ आला. आदल्या दिवशी वाटणीची चर्चा चालू होती. तो आल्याबरोबर मित्र म्हणला, का रे चेहरा गंभीर का झाला? दादा आले. माझं तितक्यात दादाचा मित्र आला, काय भाऊ कसं काय? मग मला सांगा, सुख आणि दुःख, व्यक्ती सुख, वस्तू सुख का वृत्ती? म्हणून सुख ही वृत्ती आहे. म्हणून सुख दुःखाच्या वृत्तीने ग्रस्त झालेले असे या कलियुगातली माणसं सुखाने सुद्धा ग्रस्तच आहे. बरं का? काहींना चटईवर झोप लागते, गादीवर झोप लागत नाही, म्हणून गादी सोडून खाली झोपतो. एका मोठ्या श्रीमंतानी 5 लाखाचा पलंग करून घेतला आणि त्यावेळेला त्याला स्पॉन्डिलायसिस झालं. डॉक्टर म्हणले जाडी फळी टाकून झोपा. ते म्हणले काय नशीब आहे बघा म्हणले माझं. ते म्हटले काय झालं नशिबाला? म्हणले 5 लाखाचा पलंग कोणा करता घ्या. म्हटलं कुत्र्याला झोपवा, कारण माणसापेक्षा तुम्ही त्याच्यावर प्रेम करता, त्याला झोपवा. आहे ना गंमत? म्हणून काही काही माणसांना ती फळी टाकून झोपतात बघा, मुद्दाम विकत आणतात ती फळी. पण डॉक्टर सांगतात काही घेऊ नका, खाली कठीण पाहिजे, म्हणजे तुम्ही वर नरम व्हाल. खाली कठीण पाहिजे, मग तो त्या फळीवर झोपतो. काय करतो बाबा? अवघड आहे नाही का? म्हणून कशात सुख? आणि गंमत सांगू का, महिनाभर झोपल्यानंतर तो म्हणतो आता बरं वाटतो, म्हणजे कठीणावर झोपून सुखी झाला आणि नरमावर झोपून दुःखी झाला. आता काय सुख आणि काय दुःख ठरवा तुमचं. तसं सुख व्यक्ती नव्हे, दुःख व्यक्ती नव्हे, सुख दुःख ही एक वृत्ती आहे. आणि अमृत तत्वाचा अनुभव आल्यानंतर तुम्ही सुखी होणार नाही आणि दुःखी होणार नाही, सुख दुःखातीत व्हाल. काय व्हाल? कशा करता ही खटपट आहे? सुख दुःखातीत होण्याकरता आहे. हो, सुखाती अडकतो आणि दुःखाती अडकतो. अडकतो की नाही? काही काही माणसं दुःखात अडकलेली असतात, काही काही सुखात अडकलेली असतात. काही माझ्याशिवाय पोर राहत नाही म्हणून अडकलेली असतात आणि काही पोरं आमच्याकडे बघत नाही म्हणून अडकलेली असतात. आता सगळे तुम्ही अनुभवीच माणसं माझ्या समोर बसलेली. मी काही तुम्हाला निराळं प्रवचन सांगण्याची गरज आहे का? सगळ्यांना माहितीच आहे विषय. बरं, आजचे श्रोते आहेत का? हो, किती वर्षानुवर्ष माझं ऐकणारे श्रोते आहेत. माझं ऐकता ऐकता तरुणपणात ऐकायला आले ना, आता माझ्या सकट श्रोतेही म्हातारे झाले, मी म्हातारा झालो.
ही वस्तुस्थिती आहे हो. 17-18 वर्ष 20 वर्ष ऐकत असाल तर किती फरक झाला नाही का? खूप फरक झाला. त्यावेळेला तुम्हाला मांडी घालून बसता येत होतं, आता बसता येत नाही. असं वाटतं गणेश क्रीडाचं चांगलं खुर्च्या होत्या. काय महाराज अहो, हे मांडी घालून बसणं म्हणजे ना खरंच अवघड. काय हो, मला सुद्धा जमत नाही. म्हणजे काळ बदलला असो. तेव्हा कलिकालाने आकलन झालेलं जग एवढाच विषय मांडला. पण अशा काळामध्ये हाती घेऊन ज्ञान खड्ग जाण, हातामध्ये ज्ञान खड्ग घेऊन. कारण हे बघा, सुखदुःखाचे दोर तोडायचे असतील तर त्याला ज्ञानाचंच खड्ग हातात लागतं. ज्ञानाशिवाय सुखातूनही बाहेर पडत नाही आणि ज्ञानाशिवाय दुःखातूनही बाहेर पडत नाही. सुखातून बाहेर पडावं लागतं, दुःखातून बाहेर पडावं लागतं. बिछाना किती जरी चांगला असला तरी तिथून उठावं लागतं. आणि कायम बिछाण्यावर झोपावं लागलं तर काय अवस्था असते ती समजून घ्या. माझं बोलणं समज ना? बिछाना केव्हा गोड लागतो? सबन दिवस काम करता तेव्हा. कायम बिछाण्यावर झोपायची पाळी आली तर? आम्ही अशानं भेटायला जातो ना कधी कधी, योग येतो आमचा, महाराज सोडवा आम्हाला, आता हे धंदे येतोय माझे. मला आप्पा खरंच सांगा तुम्ही, एखाद्या माणसाला मी भेटायला गेलो, म्हाताऱ्या माणसाला, आणि त्याच्या पोरांच्या पुढे महाराज याला सोडवा म्हणजे मी तुला वर घेऊन जाऊ का काय? म्हणजे काय मी यंबी आहे का कोण आहे? सोडवा म्हणजे काय? काय हे माझं काम आहे तुला सोडवण्याचं? काय दुसरी एक बाई मला अस्सल भेटली. ती म्हणली, देवाचा तुमचा परिचय, आमच्या नावाची चिठ्ठी काढा की. म्हणजे आता तेच हे प्रवचन बंद करतो आणि देवाला जातो, ह्याच्या नावाची चिठ्ठी काढ, त्याच्या नावाची चिठ्ठी काढ, त्याच्या नावाची चिठ्ठी काढ. अवघड आहे महाराज. कळलं का कसा आकलन झालाय? सुख दुःखाने आकलन झालाय. मग मी विचारलं तिला, का मारावं असं वाटतं? काय बाबा महाराज काय सांगू, आयुष्यभर माझ्या मी हाताने केलं, आता पाणी सुद्धा प्रत्येकाला मागावं लागतं, आणि तीनदा मागितले तरी 5व्या वेळेला सुद्धा सून येत नाही. खरंय खरंय. मग मागण्यापेक्षा जवळच तांब्या घेऊन ठेवणं एकदा. करणं का? एक लक्षात ठेवा, जीवनामध्ये कुठे नाही कुठेतरी ऍडजस्टमेंट केल्याशिवाय समाधान होत नसतं, एवढं लक्षात ठेवा. चांगलं जर ज्ञान तुम्हाला, चांगल्या ज्ञानावर जर आयुष्य पोचलं असेल, म्हणजे पोचलं असेल, काय म्हटलं मी? चांगल्या ज्ञानावर जर तुमचं आयुष्य पोचलं असेल, सुख दुःखाच्या पलीकडे जा, आहे त्याच्या समाधान मस्त. काय इकडे तिकडे काही विचार करायचं? हो, मग ते कडवं लागू पडेल. ठेविले अनंते तैसेची राहावे, हे म्हणतात पण राहत नाहीत बरं का कुणी. म्हणजे आपण जिथपर्यंत आपला पाय मोडला नाही आणि दुसऱ्याचा मोडला आहे, तेव्हा त्या मोडलेला ज्याचा पाय आहे त्याला बघायला काय वामनराव असं व्हायला नको. तो पण चला जाऊ दे आता. ठेविले अनंते तैसेची राहावे, खाली उतरताना याचाच पाय सरकला. वामनराव जरा बरा होता, तो कुबडे घेऊन आला. ते म्हटले काय झालं? म्हटलं तुम्हाला बघायला आलो. ठेविले अनंते तैसेची राहावे. एक लक्षात ठेवा, माझा सांगतो, ठेविले अनंते तैसेची राहावे नाही, राहावंच लागतं. करता काय? ठेविले अनंते तैसेची राहावे नाही, राहावंच लागतं. पण पुढचं अवघड आहे, चित्ती असो द्यावी समाधान. चित्तामध्ये समाधान असण्याकरता अमृतानुभव ऐकावा, ज्ञानेश्वरीचं पारायण करावं, रोज हरिपाठ म्हणावा. आहे त्या परिस्थितीमध्ये राहावंच लागतं. पर्याय काय तुम्हाला? काही गत्यंतर आहे? काही गत्यंतर नाही. काय करू शकता? काहीच करू शकत नाही. पण चित्तातलं समाधान न बिघडणं, हो, ज्याचं समाधान बिघडत नाही त्याला अध्यात्म कळलं असं म्हणावं. प्रवचनामध्ये पोपटपंची करतो तो नव्हे,
काय प्रवचनाची पोपटपंची काय पाठबीट करी, ज्याची डोकं चांगलं आहे ना ते इतकं पाठ करतो धडा 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 बोलतं. हा धडा धडा बोलतं, त्याच्यामध्ये काही नाही, पण जगायची वेळ आल्यानंतर कळतं किती अवघड आहे. हो, जगायची वेळ आल्यानंतर कळतं किती अवघड आहे. साधू संतांना सुद्धा अवघड जातं, तर तुम्हाला मला अवघड गेलं तर त्याच्यात आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही आहे. तरी पण अगदीच किर्र अंधारामध्ये थोडं जरी चंद्राचं किरण आलं तरी थोडी तरी पाऊलवाट दिसते आणि हळूहळू मुक्कामाला पोचता येतं. एवढाच त्याच्यातला मतितार्थ आहे. हाती घेऊन ज्ञान खड्ग जाण कोण आला, अवतरला आत्मा पूर्ण श्री ज्ञानेश्वर वेसे. ज्ञानेश्वर महाराज हे सामान्य व्यक्ती नव्हे तर प्रत्यक्ष आत्मा आहे, आत्मा आहे. आणि त्याच्याबद्दल बोलताना काल ही ओळी वाचली, अगाध ज्ञानाज्ञान विहीन. आता पुन्हा रिपीट करत नाही. अगाध ज्ञानाज्ञान विहीन निखळ ज्ञान मात्रची संपूर्ण, म्हणून ज्ञानेश्वर ऐसी खूण रूपाला आली. आणि म्हणूनच ज्ञानेश्वर अशी खूण रूपाला आली. जरा पुढे जाऊया, नाही ते मग हे काय अवघड जाईल मला. जिथा जेथे विणारोपणे विण शाखा पल्लव वीण विका असला असे जाण अमृतलता. हे काल सांगितलंय. विणारोपणे वीण, काही काही झाडं लावावी लागतात तर मग त्याचं फळ येतं. तसे अमृताचं झाड लावलेलं नाही, विणारोपणे वीण. पुढे जातो, जास्ती विवरण कारण काल झालंय. आगा जे अमृता ते जीवविते, म्हणून अनुभवामृत म्हणजे तया ते, म्हणजे लोक म्हणती जया ते अमृतायसे. आगा जे अमृता ते जीवविते. पुढे त्यांनी म्हटलंय बघा, 2-3 ओव्या वाचतो. म्हणजे तैसे अमृती जे अमरपण, ते अवघे की अनुमान, ते प्रळय काळी म्हणून अमृताचे पावे. अमृत आपण म्हणतो, याला म्हटलंय अमृत. अमृत अनुभव, त्याच्यापेक्षा दुसरा शब्द आहे अनुभवामृत. काय अमृत शब्द वापरला, पण इथे असं म्हटलं जातं ओवीमध्ये, अहो अमृत म्हटलं तरी प्रळय काळाला अमृत सुद्धा संपतच ना, मग त्याला मेलं नाही असं कसं म्हणावं, नाही का. प्रत्येक वस्तूमधून जो अमृत घेता, अनुभव घेता, तो मृतच आहे ना. या क्षणाला जो अनुभव आहे तो पुढच्या क्षणाला राहत नाही, म्हणजे मागच्या क्षणाचा अनुभव मृतच झाला ना. काय प्रत्येक क्षणाला अनुभव कसा आहे, मृत आहे का अमृत आहे, नाही का. हो, संपतो संपतो. एका क्षणामध्ये पेढा तोंडावर ठेवला, वा काय पेढा, पाव मिनिटात संपला. पुन्हा तोंड कडू ते कडूच, पुन्हा तोंड कडू ते कडूच. काही वेळापूर्वी जो गोड अनुभव आला होता तो पुन्हा बदलला. म्हणजे प्रत्येक वस्तूचा अनुभव हा मृत आहे. इथे काय सांगतायत, अमृत. लक्षात ठेवा, देहात पालट झाली तरी आत्मसत्ता अमृत आहे. आत्मसत्ता कशी आहे, अमृत आहे. एक सांगू का तुम्हाला, दरवर्षीची प्रवचन हा भाग निराळा आहे आणि यंदाची प्रवचन हा भाग निराळा आहे, हे जाणून ऐका. कारण इथे कोणत्याही तपशिलाची चर्चा नाही आहे. सत्वगुण का रजोगुण का तमोगुण का पाप का पुण्य, इतकी पारायण केलं म्हणजे पाप धुतलं जाईल, ह्या भानगडी याच्यात काही नाहीत. हे वाचलं म्हणजे पुण्य जोडलं जाईल, ह्याही भानगडी याच्यात काही नाहीत. इथे निखळ तत्वज्ञानाची चर्चा आहे. इथे केवळ स्वरूप ज्ञानाची चर्चा आहे. ज्ञानेश्वर महाराजांना जो आपल्या जीवनामध्ये अमृत तत्वाचा अनुभव झाला, त्याचं निरूपण इथे आहे, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. तुम्ही म्हणाल याची किती पारायण झाली म्हणजे काय होईल, ते त्यातले ग्रंथ नाहीत, ते ग्रंथ तुम्हाला माहिती आहेत. इतकी पारायण झाली की इतकं होतं, तितकं पारायण झालं की तितकं होतं, अडचण आली की इतकी पारायण कार्य, मग त्यातून सुटका होते.
आणि हे नाही काय केलं तर त्र्यंबकेश्वरला जावं आणि नागबळी करावा. काही नाही, माझ्याकडे 5-50 मंडळी मी जाऊ नको म्हणून सुद्धा जाऊन आले. 30-40 हजार खर्च आले आणि यांच्या अंगावरचे उमटलेले नाग काही गेले नाहीत. ज्यांच्या जीवनातला नाग फणा काढून तयार आहे तो तयारच आहे. माझं बोलणं कळलं का? यांचा बळी मात्र कायमचा गेला. आला का लक्षात? अवघा जाऊ द्या, ज्याचा त्याचा उद्योग चाललाय, चांगलं चाललंय, छान आहे. कोणाला काही वाईट म्हणायचं काही गरज नाही. पण अवघड आहे गणित. तुम्ही म्हणाल याच्यातलं या ग्रंथात काय आहे का? नाही 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 नाही, याचं काही नाही आहे. हे निखळ तत्वज्ञान आहे. हे एवढ्या करता समजून सांगायचं आहे की तत्व आहे पण ज्ञान नाही. बोलणं शब्द कळला? शब्द कसा आहे? तत्व ज्ञान. आपल्याकडे जीवनामध्ये काय आहे? तत्व आहे पण ज्ञान नाही. त्या तत्वाचं ज्ञान म्हणजे जाणीव करून घेण्याकरता ही प्रवचन आहेत, बस, बाकी काहीही नाही. हा, कृष्णाची खोडी बिडी अमकं तमकं हे काही नाही. ज्याच्यामध्ये कृष्णाने सगळं खोडून काढलेलं आहे म्हणून खोडी नाही. अजातवाद, आरंभवाद, परिणामवाद, विवर्तवाद, अमके वाद, तमके वाद, वाद नाहीच. प्राणेश्वरी उलथे आवडीची सरोवरी, चारुस्थळी एक हरी एक अंगाचा. ओव्या येऊ द्या, मग सांगेन. ही आता केवळ आपण ज्ञानेश्वर महाराजांनी जे सुंदर बंगला बांधला, सुंदर शब्द कमी पडला, राजमहाल बांधला, संत निवास बांधला, त्या निवासाचं बाहेरून आपण दर्शन घेऊ. हेच ह्या सुरुवातीच्या प्रवचनाचा उद्देश आहे. घर म्हटलं तर असं कोणी करत नाही, पण संत इथे राहतात म्हटलं तर माणसं हात जोडतात. तसं पहिल्यांदा हा अमृत अनुभव आहे आणि त्या अमृत अनुभवाच्या मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे आपल्याला. हे जाणून नमस्कार करत करत आपण आतमध्ये शिरकाव करू. काय म्हणतायत बघा. त्या अमृती जे अमरपण ते अवघे की अनुमान. अमृत अमर आहे, हे अनुमान आहे. अनुमानच आहे की अमृत घेतल्यानंतर मरत नाही. काय मरत नाही? मरत नाही काय? आलं का लक्षात? उपजेते नासे. आणि शेवटी शिवकल्याणाने एकच ठोका मारून टाकला. अरे प्रलय होतं तेव्हा तरी सगळं संपतं ना, मग काय अमर सांगतोस? कोण अमर आहे? म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, या लागी अनुभवामृत म्हणजे आताची अमर अनुमान रहित हे सेविता ते होत अनुभवामृत. मग काय कळलं? काय कळलं? मी कोण आहे? कोण आहे? नाहम मनुष्य नच देव यक्षुन ब्राह्मण ना क्षत्रिय निजात्मरूप. बस, उभा राहिला, झाला अमर. अमृत तत्वाचा कोण आहे? ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, मनुष्य नाही, गंधर्व नाही, किन्नर नाही. कोण आहेस? कोण आहेस? आम्हासी जे आम्ही पण ते गुरुराये दाविली खूण. काय सांगतायत? आम्हासी जे आम्ही पण ते गुरुराये दाविली खूण. गुरु महाराजांनी खूण दाखवली. आम्हाला जे आम्ही पण आहे, आम्ही, आम्ही म्हणजे कोण? ब्राह्मण. आम्ही म्हणजे कोण? क्षत्रिय. आम्ही म्हणजे कोण? वैश्य. आम्ही म्हणजे कोण? शूद्र. आम्ही म्हणजे कोण? पुरुष. आम्ही म्हणजे कोण? बाई, तरुण, वृद्ध, सशक्त, अशक्त, कोण? आम्हासी जे आम्ही पण. ज्याला हे सगळं कळतं ते, नाही का? एक म्हणला मी ब्राह्मण आहे, हे कळलं कुणाला? एक म्हणला मी क्षत्रिय आहे, कळलं कुणाला? एक म्हणला तुमचं बरं आहे हो, आमचं. हे आमचं म्हणजे कोण? हा जो मी आहे, ही जी आत्मसत्ता आहे. म्हणून ती कुणी दाखवली? आम्हासी जे आम्ही पण ते गुरुराये दाविली खूण. सद्गुरूची कृपा झाली आणि अजून सांगू, आम्हाला आमचं दर्शन घडलं.
आम्हाला आम्हीच समजलो नाही तर आम्हाला जग केव्हा समजणार? आम्हाला जेव्हा आमची ओळख होईल पहिल्यांदा आपणच कळायला पाहिजे ना कोण आहे. म्हणून गीतेमध्ये अर्जुनाला ओळख करून दिली. अर्जुना, तुला कळलं नाही का तू कोण आहेस? जरा थोडीशी व्यवसायाची ओळख करून दिली, वर्णाची ओळख करून दिली. अरे तुला कळत नाही का? अरे क्षत्रिय आहेस तो, विसरलास का? निवांत कवचाचा ठाव फेडला, पवाडा तुवा केला गंधर्वासी. अरे बाण टाकून बायकासारखा पळतोयस? बिंबळ हातोनी गेला गांडीवाचा, तुझा हात थरथरून पडलास तू. अरे कोण आहेस तू? क्षत्रिय राज आहेस. म्हणजे त्याच्यातला क्षत्रियपणा जागा केला. मग पुढे 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 सरकत गेले 12व्या अध्यायाच्या पुढे. म्हणले अर्जुना, कळलं का तुला? ज्ञात्रज्ञा विहीन नुसधेची जे ज्ञान. आणि त्या दृष्टिकोनातून ज्ञानेश्वरी ऐकता ऐकता, रामायण ऐकता ऐकता, कृष्ण चरित्र, प्रभूच्या लीला बघता बघता जगाच्या पाठीवर जे कलश तत्वज्ञान मानलं जातं, ज्ञानोबारायाचा चितविलास, त्यावर निरूपण करावं असं इथल्या मंडळींचं इच्छा होती. त्याप्रमाणे यंदा प्रवचन आहे. मुंबईला मी 2 चातुर्मास 4-4 महिन्याचा अमृतानुभव सांगितला. देवाच्या कृपेने तिथे 18 वर्ष ज्ञानेश्वरीचं प्रवचन झालं, एकच पारायण. मग अमृतानुभव सांगितला. आणि आज योगायोगाने पुन्हा या पुण्यभूमीमध्ये आणि पुन्हा अमृतानुभव सांगण्याचा अमृत योग जुळून आलेला आहे. आणि म्हणून आपण सुरुवात करूया. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा दयाळा. करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो. तुमचा अनुग्रह लाधलो. पावन झालो चराचरी. पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेणे. मी कळा कुसरी काहीच नेणे. बोलतो वचने अतिभाविका. बोलतो वचने अतिभाविका. तुमचा अनुग्रह लाधलो. तुमचा अनुग्रह लाधलो. पावन झालो चराचरी. पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास. एका जनार्दनी तुमचा दास. एका जनार्दनी तुमचा दास. एका जनार्दनी तुमचा दास. त्याची आस पुरवा. हा वैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान महाविष्णूचा अवतार आणि पुन्हा सखा माझा ज्ञानेश्वर. अवतार अनेक झाले असतील पण माझं म्हणणे इतकी जवळीक साधली नाही. काय म्हटलं मी? अवतार अनेक झाले असतील पण माझा म्हणण्या इतकी जवळीक साधली नाही. मागच्या काळामध्ये ऋषी होऊन गेले, मुनी होऊन गेले, तपी होऊन गेले, जपी होऊन गेले, ज्ञानी होऊन गेले, पण अंतर ठेवून राहिले. त्यामुळे अंतर कधी मिटलं नाही.
विद्वान होते, अवतारी पुरुष होते, पण माझेपणाची प्रतीती निर्माण नाही झाली. काही काही बाप आयुष्यभर बाप राहतात आणि काही काही बाप कालांतरानंतर मुलाचा मित्र म्हणून वावरतो. काही काळ आई आई म्हणून राहते आणि कालांतराने तिची सखी म्हणून आयुष्यभर वावरते. तसं ज्ञानेश्वर महाराज हे अवतारी पुरुष, महाविष्णूचा अवतार, पण म्हणण्यामध्ये महत्व आहे. नाथ म्हणतात सखा माझा ज्ञानेश्वर. त्या माझेपणाच्या प्रतीतीमध्ये सर्व चाललं नाही का? जीवनामध्ये आपण झगडतो कशा करता? कोणीतरी माझा भेटावा आणि कुणाला तरी वाटावं ही माझी आहे, तो माझा आहे, मी त्याची आहे, तो माझा आहे. माझेपणा धुंडण्यात आयुष्य जातं नाही का? शोध कशाचा आहे? माझेपणा शोधण्यात. म्हणून माणसं घरात भेटला नाही तर बाहेर भागतात आणि बाहेर कोणात भेटले नाही तर दारूला जवळ करतात. काहीतरी व्यसनाला जवळ करतात. म्हणजे कुणाशी तरी जवळीक साधणं हा एक भाग आहे. तसं नाथ बाबा म्हणतात माझा ज्ञानेश्वर. आणि हा माझा ज्ञानेश्वर विश्वाला माझं करायला निघालाय. विश्वाला माझं करायला निघालाय. आणि माझं करायला निघत असताना हातचं राखून काहीही ठेवलं नाही. हेच वैशिष्ट्य नाही का? काही वेळा माणसाने दिलं नाही असं नाही, पण हातचं राखून दिलं. 100 जवळ असतील तर 1 रुपया दिला. 10 कोटी जवळ असतील तर लाखाचं दान केलं. पण ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभव लिहून सर्वस्वाचं सर्वस्व जगतातलं जे सर्व सुख देणार ज्ञान होतं ते परिपूर्णतेने दान करून टाक. फक्त आता प्रश्न एवढाच आहे, त्यांनी दान दिलं, आम्ही घ्यायला किती तयार आहोत? देणाऱ्याने जरी श्रेष्ठ दान दिलं तरी त्या दानाचं श्रेष्ठत्व कळलं पाहिजे. जीवनामध्ये असं नित्य घडतं. लहान मुलाच्या अंगावर एखादा दागिना घातला जातो, 5 तोळ्याचा दागिना घातला जातो, पण बाळाला त्याची किंमतच नसते. ते रडतं. का रडतं माहितीये का? दागिना काढून टाकण्याकरता. त्याला तो दागिना अडचण वाटते. हिला असं वाटतं किंवा बापाला असं वाटतं, एवढा 5 तोळ्याचा 60-70 हजाराचा कटदोरा त्या बाळाला घातला आणि त्याला तो नको आहे. पण तोच मोठा झाल्यानंतर म्हणतो, आई तो माझा लहानपणचा कटदोरा कुठं आहे, तो मला देऊन टाक. काही गंमत आहे नाही का? कारण मोठा झाल्यानंतर कळलं आज काय सोन्याची किंमत आहे. आणि 5 तोळ्याचा असेल तर अरे बाप रे, 60-65 हजाराचा झाला. ते म्हणली, आई म्हणली, अरे माझ्याजवळ आहे काय, वाईट आहे का? तसं नाही का? कारण अजून 2 भाऊ होते.
हा नाही, तू म्हणली होतीस तुझ्या करता केला होता. अरे पण म्हणाले असं काही नाही आहे, तुझ्या करता केला पण बाकीच्या दोघांनी सुद्धा वापरला तो. ती बाळ लेणी आहे, ती तशी मोडायची नसतात, तुझ्या मुलाला घालू आपण. तुम्हाला पद्धत माहिती आहे का? बाळ लेणी जी असतात ना ती सहसा मोडत नसतात. म्हणून पुष्कळाला बापाच्या हातातली मनगटी मुलाच्या हातात येते, मुलाच्या हातातली नातवाच्या हातात येते. मनगटी वगैरे वगैरे वगैरे, कडदोरा, ही ती बाळलेणी असतात. हा का मागतो? लहानपणी देऊन त्याला मोल कळलं नाही आणि आता मोल कळलं. तसं सोन्याचं मोल कळण्याकरता सुद्धा वयात यावं लागतं, तसं संत बोधाचं मोल कळण्याकरता सुद्धा वयात यावं लागतं. हाच त्याच्यातला मतिता अर्थ आहे. आता कोण केव्हा वयात येईल हे सांगता येत नाही. म्हणजे हा प्रश्न मोठा अवघड आहे. काही काहींची 61 साजरी झाली तरी ते वयात येत नाहीत. म्हणजे वय झालं पण वयात आले नाहीत. मराठी भाषा गोड आहे नाही का? 75 साजरी झाली नाही पण वयात आले नाहीत. म्हणजे सुरुवातीला सुद्धा घरातले म्हणत होते त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, आणि 75 झाल्यानंतर सुद्धा माणसं तेच म्हणू लागली, जाऊ द्या द्या सोडून, आता वय झालंय. म्हणजे लहानपणाला जो शिक्का बसला तो शेवटपर्यंत काही पुसला गेला नाही. तसं काही काही गोष्टी कोण केव्हा वयात येईल. ज्ञानेश्वर महाराज केव्हा वयात आले? ओहो, वैसेची आगा नयता दसेची वाट न पाहता बाळपणीच सर्वज्ञता वरी जयाते. वयात यावं लागलं नाही, जन्मताच वय घेऊन आले. जन्मताच उपजताच ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी सांगदेव. उपजताच वर्म, की हे अभ्यास करणारी माणसं नाहीत किंवा पुस्तक वाचून यांना काही येईल, नवे 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 यांच्या वाक्यावर पुस्तक तयार होतील. म्हणून वेदामध्ये 4 महावाक्य आहेत. ज्ञानोबरायचं सर्व वाङ्मयच म्हणजे महावाक्य आहे. आणि विशेष आहे, या संपूर्ण महावाक्याचा अधिकार सर्व समाजाला आहे. म्हणून हे महावाक्य सर्वश्रेष्ठ असं आहे. आणि काल आपल्याला सांगितलं की ज्ञानेश्वरी लिहिली, गीतेवर टीका झाली, पण आपल्या स्वतंत्र विचार दर्शन, स्वतंत्र तत्वज्ञान मांडण्याकरता निवृत्तीनाथ माऊलींना म्हणाले, ज्ञानराजा चल, तुला अडचण झाली नाही का? गीता सांगत असताना म्हणजे ओवीची कोर न सोडता सांगितलं. वरच्या श्लोकावर टीका असल्या कारणाने उगीच इकडे तिकडे बोलून जमायचं नाही. पण आता असं कर, मला खूप वेळा जाणवलं की तुला मोकळेपणाने बोलायचं होतं, पण तू मर्यादा पालन करणारा खऱ्या अर्थाने मर्यादा पुरुषोत्तम आहेस. म्हणून म्हणाले समाधीच्या अभंगात, अमर्यादा कधी केली नाही येणे, शिष्य गुणुपण सिद्धी नेले. मर्यादा पुरुषोत्तम. मग ठरवलं, चला तुमच्या मनामध्ये जे काही स्वतंत्रपणे स्फुरतंय ते सांगा. ती गंमत आहे या अमृतानुभवामध्ये. कारण अनेकांनी अनेक दृष्टिकोनातून गीतेचा अर्थ लावला. बरोबर आहे, काही चुकलं नाही. कोणाचा दृष्टिकोन श्रेष्ठ कोणाचा कनिष्ठ म्हणण्याची गरज नाही. जो जे अँगलला बसला त्याला ते चित्र तसं दिसलं. माझं बोलणं कळलं? आता जे माझ्या नेमके समोर बसलेत त्यांना मी बरोबर एवढा दिसतो.
जे इथे बसलेत त्यांना मी हे दिसतो, ज्यांना इकडे बसतात त्यांना, म्हणून सगळ्यांना सांगितलं फोटो काढायला माझे. काय मी स्टेजवर बसलो आणि माझ्या चारी बाजूला सगळे आर्टिस्ट बसवले. दगडूशेठची मंडळी मोठी कौतुक करणारी, ते म्हणाले आम्हाला बाबा महाराजांचा फोटो पाहिजे. 40 आर्टिस्ट बोलवले. 40 जण बाजूला बसले, कोणी मागे कोणी पुढे. पण गंमत सांगू का तुम्हाला, 40 आर्टिस्ट पैकी एकाचाही फोटो जुळेना. कारण ज्याला ज्या अँगलने मी दिसलो तसा त्यांनी, मागे जे बसले होते ना माझ्या, त्यांनी फक्त माझा फेटा असाच काढला आणि पाठ काढली. नुसतं असं एवढं फेटा अडकवलेला आणि आपलं असं करून टाकलं. त्याचा फोटो 2 मिनिटात तयार झाला. त्याला म्हटलं अरे बाबांचा फोटो काय नाही, दिसलं तेवढं काढलं. त्यांचं तोंड जरी दिसलं नाही तरी ही पाठ बाबा महाराजांचीच आहे. काय म्हटलं मी, तोंड जरी दिसलं नाही तरी पाठ ही बाबा महाराजांचीच आहे. हा उजव्या बाजूचा फोटो त्यांचाच, डाव्या बाजूचा फोटो त्यांचाच, समोरून दिसतोय तो त्यांचाच. लक्षात ठेवा, तसा कोणताही फोटो चुकीचा नाही, फक्त जो ज्या अँगलने बघतो तो योग्य. पण शेवटी एक आहे, जे समोरून काढतात त्यांचा फोटो दर्शनीय असतो. काय सांगितलं मी, इथून जरी काढला, माझे 10 फोटो तुमच्या पुढे ठेवले, मागचा सुद्धा ठेवला, ते म्हणाल ठीक आहे बाबा महाराजांचे फोटो आहेत, फार तर फार ठीक आहे म्हणजे. काय पण जो समोरचा फोटो आहे तो द्या. तसं ज्ञानेश्वर महाराजांच्या तत्वज्ञानाचं परिपूर्णतेचं दर्शन अमृतानुभवामध्ये स्वतंत्रपणे घडत आहे. आणि म्हणून काल शिवकल्याणाने सुरुवात केली. काल बरीचशी मंडळी नव्हती, तुमच्याकरता ती ओवी पुन्हा म्हणतो. मी कालच सांगितलं, आज पेपरमध्ये आले सगळे, हळूहळू जमा झाले. बरोबर आहे, जागा बदलली इकडे तिकडे, काही काल तिकडे जाऊन आले. काल तिकडून मला रात्री फोन आले, आम्ही गेलो होतो तिकडे. म्हटलं बरं झाला. हा म्हटलं गेलो होतो, पण काय करावं आता, जागा चुकली नाही का, आयुष्यात असंच होतं नाही का. हा, म्हणून पहिल्यांदा ठिकाणा गृहीत धरू नये, चौकशी करावी. काय ठिकाणा गृहीत धरू नये, चौकशी करावी. मग आज पेपरमध्ये आल्याबरोबर सगळी माणसं जवळजवळ आता दिवसेंदिवस वाढतच जाणार. हां, कशा करता सांगितलं, कारण आज पेपरमध्ये जाहिरात वाचली, आज कोणाचा तरी प्रोग्राम ठरलेला असतो की आपल्याला इकडे जायचंय तिकडे जायचंय. मग तो सांगेल अरे महाराजांची प्रवचनं सुरू झाली, आता महिनाभर बोलवायचं नाही. काय हा, संध्याकाळी 6 ते 8 टाइम बुक झाला. कशा करता सांगितलं, काल माझं प्रवचन नव्हतं का, प्रवचन होतं, पण जागा चुकली. तसं देव नाही का, आहे, पण जागा चुकली. जागा चुकली एवढंच आहे. तेव्हा या ठिकाणी जागेपणाने जागा शोधावी, जागा राहून जागा शोधावी, एवढ्या करता प्रवचन आहे. आणि म्हणून काल उव्याने सुरुवात केली मी. शिवकल्याण म्हणतात, अगा कलिकाले अकलिता जन हाती घेवोनी ज्ञान खड्ग जाण, अवतरला आत्मा पूर्ण श्री ज्ञानेश्वर वेशे. अप्रतिम अशा ओव्या शिवकल्याणाने लिहिल्या. अगा अगा कलिकाले अकलिता जन, कलिकालामध्ये मनुष्य त्रासून गेलाय, नाही त्याच्याबद्दल काही वाद नाही. कुणाला कोणाला नाही, काही नाही काहीतरी त्रास आहेच. काही काय माणसाला त्रास नाही याचा त्रास आहे. दोन बायका रस्त्यात भेटल्या, ही असं करून चालत होती, असं असं करून.
काय हं. मग जी आजारी होती ती म्हटली आजच मी बाहेर पडले. आलं का लक्षात? दुसरी आजारीच पडत नव्हती. ती म्हणली बाई तुमचं बरं, तुम्ही आजारी पडत नाही. अगं म्हणली कशाचं बरं, मी आजारी पडत नाही म्हणून मला विश्रांती मिळत नाही. सून म्हणते तुम्हीच करा. आजारी पडले असते तर निदान 4 दिवस झोपून तरी राहिले असते. माझं नशीब मी आजारी पडत नाही. कळलं का तुम्हाला? आता काही काही लोकांचं आजारी पडत नाही हे सुद्धा दुखणं आहे. म्हणून म्हणून कोणाचं दुखणं केव्हा उद्भवेल आणि कोणत्या स्वरूपात उद्भवेल हे परमात्म्याला सुद्धा कळायचं नाही. अवघड आहे. आलं का लक्षात? हा. तेव्हा कलिकालाने आकलन झालेलं जग म्हणजे अकळलं गेलंय, आवळलं गेलंय. मूळ जे अध्यात्म तत्व आहे त्याबद्दल बोलताना ज्ञानेश्वरीत महाराज म्हणाले, जे ज्ञानाशी न चोजवे ध्यानाशी जे नागवे, असे जे ते अगोचर पावे गोठी माझी. आणि असं अगोचर ज्यांच्या गोठीतून प्रगट झालं ते तुमच्या माझ्या दृष्टीला गोचर झालं माऊलीच्या रूपाने. हेच तुमचं माझं भाग्य. ते अगोचर भावे गोठी माझी, एवढे एक सौभग वळघे वाचेचे अंग. श्री गुरुपाद पद्म पराग लाहे दैका, वळघे वाचेचे अंग. सगळ्याच वाणी सुफळ होत नाहीत, वांज वाणी असते. क्षमा करा, नाही का? ज्या वाणीचा परिणाम दिसतो ती सुफळ, परिणाम दिसत नाही ती वांज. महाराज असं म्हणतात, माझ्या वाणीने वाचेने अंग धरलं, वळघे वाचेचे अंग. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जवळजवळ 99.9 संसारिक आहेत तिथे माझ्या सकट. आणि हो, बायको नाही केली म्हणून का संसार नसतो, नाही का? दुपारी 12 वाजता प्रत्येकाला भूक लागते, म्हणून ज्याला भूक लागते त्याला संसार आहे. साधं सरळ गोष्ट काय, जास्ती डोकं चालवू नका, नाही का? कोणाला संसार आहे? बायको आहे म्हणून संसार, मुलं आहे रे ते सोडून 11 वाजल्यापासून पोटातला संसार बोलू लागतो. घरची सोय आहे का हॉटेलमध्ये जायचं आहे का डबा लावायचा आहे, त्याच्यातून कोणी सुटत नाही. म्हणून अंग धरण शब्द बोललो मी. वळघे वाचेचे अंग. मुलीचं लग्न वगैरे झाल्यानंतर आणि सुंदर पती मिळाला, सगळं जुळून आलं, काही काळाने दिवस गेले आणि ती मुलगी अंग धरते. किती गोड आहे बघा. अंग धरणं सुद्धा शब्द नीट लक्षात आलं पाहिजे. अंग धरणं निराळं न वात वाढला निराळा, सूज निराळीन बाळस निराळ. माझं बोलणं कळलं? हा. एखाद्याच्या अंगावर सूज येते आणि त्याला जर तुम्ही म्हणलं अंग धरणं तर क्षमा करा मला. तसं वाणी जेव्हा अंग धरते ती प्रत्येकाच्या लक्षात येते, प्रत्येकाच्या लक्षात येते. आणि तो शब्द उच्चारल्याबरोबर श्रोत्यांच्याही काहीतरी लक्षात येतं. अशी लक्षणीय वाणी की ज्या वाणीच्या माध्यमातून अलक्ष लक्षावर येतं. काय म्हटलं मी? ज्या वाणीच्या माध्यमातून अलक्ष लक्षावर येतं. जयाचेनी कृपा कटाक्षे अलक्ष लक्षे विण लक्षे, साक्षी विसरला साक्षी निज पक्ष गुरुत्वे. जयाचेनी कृपा कटाक्षे अलक्ष लक्षावर लक्षाशिवाय येत आहे. असंच आहे आता प्रवचन सगळं. आलं का लक्षात? थोडस
परवाच सांगितलंय मी, कळायला हरकत नाही. 16 वर्ष ऐकताय आणि 16 वर्षानंतर अमृतानुभव सांगतोय मी. तेव्हा कळलं नाही म्हणू नका आणि उगीच कळलंही म्हणू नका. काय म्हटलं? तुम्ही म्हणाल बाबा महाराज तुम्ही दोन्ही बाजूने दम देता म्हणून तर मी बाबा महाराज आहे. म्हणजे इकडूनही सुटून देत नाही तिकडूनही सुटून देत नाही. आपला श्रोता आपल्या हातून कोणत्याही बाजूने सुटून न देणं हे वक्त्याची कुसरी. जयाचेनी कृपा कटाक्षे अलक्ष लक्षे विणलक्षे साक्षी विसरला साक्षी निज पक्ष गुरुत्वे. ही ओळी म्हटल्यानंतर म्हणावंसं वाटत नाही क्या बात आहे. ज्याचा कृपा कटाक्ष पडल्यानंतर अलक्ष लक्षावर येतं, पण अलक्ष लक्षावर येतं ते लक्षात येत नाही असं जे अलक्ष. चला आता फोड करून तर सांगायलाच पाहिजे तुम्हाला. तुम्हाला भूक लागलेली 12 वाजता कळते, पण त्याच्या अगोदर पासून लागत असते ना. म्हणजे भूक ज्या वेळेला लागते तेव्हा तुमच्या लक्षात येतं का? विशेषत्वाने लागते तेव्हा लक्षात येतं. तुम्ही सकाळी नाश्ता करता, नाश्ता केल्यानंतर म्हणता आता बस झाला, अगदी नाही, अगदी मला अजिबात जागाच नाही. जागा नाही हा पॉइंट आल्यानंतर जागा व्हायला सुरुवात होते पुढची. काय म्हटलं मी? ज्या वेळेला पोत हलवून हलवून भरलं जातं आणि आता बघ हे बघा ओकारी होईल असा पॉइंट आला जिथे पूर्ण झालं तिथेच पुन्हा रिकाम होण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्या क्षणापासून भूक लागते. पण 12 वाजता कळून येतं की भूक लागली आहे. म्हणजे 8 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत भूक लागत होती पण तुमच्या लक्षात येत नव्हती. म्हणजे अलक्ष लक्षावर लक्षाशिवाय येत आहे. तुम्ही सगळे जिवंत आहात ना? हा? म्हणजे हे तुमच्या लक्षात होतं का? काय म्हटलं मी? तुमच्या लक्षात होतं जिवंत आहात म्हणून? नाही ना? बोलल्यानंतर लगेच म्हणाला हो तर म्हणून तर चालत आलो. हा, म्हणजे लक्षात ठेवा, जिवंत आहे हे सुद्धा लक्षात येत नाही. श्वास चालतोय तेव्हा लक्षात येत नाही, वाढतो तेव्हा लक्षात येतो, कमी होतो तेव्हा लक्षात येतो, आणि गेल्यानंतर तर तुम्ही सोडून सगळ्याच्या लक्षात येतं. अलक्ष लक्षावर लक्षाशिवाय येत. अवघड विषय आहे, पण असो. बाबा महाराज तरी काय सांगणार? बाबा महाराजची सांगण्याची पात्रता सुद्धा नाही आहे. पण एक आहे, एथ एक असे आधारू जेणेची मी बोले सधरू, जे सानुकुलू श्री गुरु निवृत्तीदास. ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथ अनुकूल होते. माझ्या जीवनामध्ये निवृत्तीनाथ पण आहेत. ग्रंथ उघडल्यावरती आलेच पाहिजेत. माऊली आहेत, सद्गुरु दादा महाराज आहेत, सद्गुरु अप्पा महाराज आहेत. आणि त्यांच्या आधाराने मी सांगणार आहे. काही पाठ केलेलं नाही. पाठ करून जर अनुभव आला असता तर फार बरं झालं असतं. सिनेमात दुसऱ्याचं प्रेम बघून सुद्धा आपल्यात प्रगट होत नाही, नाही का? हो, बघून सुद्धा येत नाही आणि आल्यानंतर बघावं लागत नाही, नाही का? म्हणून अनुभवजन्य कशा गोष्टी आहेत? अनुभवजन्य. तसं अमृत अनुभव आपल्याला आपल्या ठिकाणी झालेला आपल्याच आत्मसत्तेचा अनुभव. आत्मसत्ता आहे, अलक्ष आहे, लक्षावर येते पण लक्षात येत नाही. श्वास चाललाय लक्षात येत नाही, ऐकू येतंय लक्षात येत नाही. तुम्ही ऐकताय हे तुमच्या लक्षात आहे? कमी पडेल तेव्हा कळेल.
आता मला कमी ऐकू येतं म्हणून लक्षात आलं. बघा कशी जीवनाची संगती आहे ती, नाही का. आता हा माझा हात सहज उचलतोय, काय हे जे आता ऍक्शन चालल्यात ना, ते काही ठरवून केलं का मी? बोलणं प्रगट होतं, त्याच्यावर हाताची हालचाल होते. पण तो जर हात हल्ला नाही तर लक्षात येईल की काहीतरी हातामध्ये गडबड आहे. म्हणजे हात हलवायचं हे मी ठरवलं नाही, पण न ठरवता हात हलतो म्हणजे अलक्ष लक्षावर लक्षाशिवाय येत. अशी जी आत्मसत्ता, असं जे आत्मतत्व आणि त्याची अनुभूती, त्याचा अनुभव येण्याकरता तो आत्माच सगुण साकार होऊन प्रगट व्हावा लागतो. म्हणून अगा कलिकाले या कलिता जन हाती घेवोनी ज्ञान खड्ग जाण अवतरला आत्मा पूर्ण श्री ज्ञानेश्वर वेशी. आणि म्हणून काल आपण सुरुवात केली, यदाक्षर मनाख्याय अक्षर रूप परब्रह्म. परमात्मा कसा आहे? जयाक्षर दशे येणे नाही ते अक्षर म्हणजे पायी कुटस्थ जे ठाईशी या ठाई स्वाश्रयाचे. मी सोपं करून सांगेन, तुम्ही काळजी करू नका, कळेल असंच सांगेन. आता बघा, ही पहिल्यांदा उभी कळली नाही, आता कळली ना. माझी माऊलीला रोज प्रार्थना असते, एवढी मंडळी येतात त्यांना न कळता घरी जाऊन देऊ नकोस. अहो कळतं म्हणून तर येतात, नाहीतर एवढा मंडप अवघड आहे हो. सध्या देवळं भरण अशी झालीत, आला का लक्षात? तर मग एवढ्या मंडपात माणसं आवडीने लांबून लांबून येतात. ते काय येतं? बाबा महाराज विद्वान आहे म्हणून नव्हे, सांगितलेलं कळतं म्हणून. विद्वान कसले घेऊन बसला हो? अमृतानुभव उघडून ठेवल्यानंतर सगळे विद्वान वाळून टाकावेत एवढं ज्ञानोबारायची ताकद आहे आणि एवढं सामर्थ्य आहे. हे ग्रंथ विद्वत्तेने कळत नाहीत, शरण गेल्यानंतर कळतात. आणि ते शरण कसं यावं? नुसतं पायावर लोटांगण घ्यावं नव्हे, ते तिकीट मिळण्याकरता सुद्धा करतात. जाऊ दे, आता 2-4 महिना सीझन सुरू होईल आणि सगळे लोटांगणी स्वामी तुम्हाला दिसतील. हा त्याच्या पायावर लोटांगण घालतोय, तो त्याच्या पायावर लोटांगण घालतोय. कशाचं काय? तिकीट मिळालं तर लोटांगण, नाहीतर शिव्या बाहेर येऊन. एवढे दिवस राबवून घेतलं ना, आता तिकीट दिलं नाही, अवघड आहे. ते काय रेल्वेचं तिकीट आहे का 100-200 मिळायला? 2-4 कोटीचं तिकीट आहे ते. का हो, साधी सुधी तिकीट निराळी आहेत. असो, जाऊ द्या, काय आपल्याला घ्यायची गरज नाही. महत्वाचा भाग काय आहे की शरणाची सुद्धा व्याख्या बघावी. माणसाने असं वाटतं लोटांगण घेतलं म्हणजे शरण, अष्टांग चरणावर ठेवले म्हणजे शरण. महाराज म्हणले तसं नाही. निशेष सांडो निमीपण याची नावे हृदयस्थाये शरण. निशेष मी पण सांडून नाही वाकलास तरी चालेल. सद्गुरु पुढे गेल्यानंतर तुझं मी पण सांडणं हेच शरण येणं. निशेष सांडोनी मी पण याची नावे हृदयस्थाये शरण. हेच 18व्या अध्यायामध्ये सांगितलं. आता काही करू नकोस, मला शरण ये. मला शरण येण्यात तुझं कल्याण आहे. बस. तर पंख चालू करे वाळा कुठला तरी, याला व्यत्यय नाही होता. आणि म्हणून या ठिकाणी श्रीमन निवृत्तीनाथ त्यांना वंदन करतायत. पण गुरुपद हे केवळ आकार नव्हे, गुरु तत्व आहे. ते तत्व ज्याच्यामध्ये प्रगट होतं त्याला आपण गुरु म्हणतो. उगीच माणसं म्हणतात मला गुरु म्हणा. अरे कोण तुला गुरु म्हणणार? हा, नाथ महाराज म्हणाले गुरु ते गुरकावीन, शिष्या ते टरकावी.
दुग्धा म्हणे नारायण तक्र शिष्या समान. नाही का? चातुर्मास चालू होता, जेवणाचं आमंत्रण होतं गुरु शिष्याना. हे मध्ये पाहिजेच बरं का, नाहीतर अमृतानुभव समजायचा नाही. हा थोडस गंमत गंमत थोडस असं कसं असतं आलं का लक्षात. गोड शिरा देताना सुद्धा पुण्यात, मुंबईत बघितलं नाही मी पण पुण्यात बघितलं, गोड शिरा देताना सुद्धा त्याच्यावर आंब्याचं लोणचं देतात. एका ठिकाणी मी गेलो, गोड शिरा देताना आंब्याचं लोणचं दिलं. मी म्हटलं हे काय? नाही म्हणले जास्ती शिरा खावा म्हणून अधूनमधून लोणच्याचं बोट. म्हटलं बरोबर आहे, शिरा खाण्याकरता काहीतरी मुरलेलं बरोबर पाहिजे. काय म्हटलं मी, शिरा जर गाड्यात शिरायचा असेल तसा माझा अमृतानुभव जर शिरा गळ्यात शिरायचा असेल तर त्याच्याबरोबर थोडंसं अधूनमधून लोणच्याचं बोट पाहिजे. कारण ते सुद्धा मुरलेलं आहे, ते सुद्धा असं तसं नाही आहे. असो तेव्हा लक्षात घ्या की मी पण सांडणं हेच खऱ्या अर्थाने शरण आहे. आणि महाराज या ठिकाणी मोठ्या कौतुकाने सांगतायत, किंबहुना प्रपंच रूप नाही झाले म्हणून अक्षरायसे बोलिले, या लागी तेची घडले अनाख्या यायसे. न झाला प्रपंच आहे पर ब्रह्म, आम सोहम ब्रह्म आकळिले. कसं बघता, कोणी म्हणेल हे जग आहे, कोणी म्हणेल प्रभू नटलेला आहे. हेच दोन भाग आहेत अद्वैताचे. एक ब्रह्मसत्य जगत मिथ्या, एक जगत नाशिवंत म्हणून बघणं, हा एक भाग अद्वैताचा. आणि दुसरा भाग जगत रूपाने माझा प्रभू नटलेला आहे, हा ज्ञानेश्वर महाराजांचा तिदिवलास. हे दोन्ही वरच जितके दिवस अमृत अनुभव चालेल तो बेस आहे. बेस लक्षात घ्या म्हणजे झालं. जेव्हा योग्य ओव्या येतील तेव्हा त्याच्यावर ऐस पैस प्रवचन करील.